या तो पळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा पावटणी केला काळ जयाबळ होते ते आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा तुका मने वीर्या वीर संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा विठ्ठल 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 समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाबं जगन निहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवल हास्यम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करो प्रथम नमन सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे तेची नमस्कारो नियाता शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही हा शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही हा सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई सोपान तो ब्रह्मा
चरणी शरण एका जनार्दनी शिवेवतार धरून केले त्रैलोक्य पावन शरण शरण जी हनुमंता तुझा लो रामधूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठ्ठल विठ्ठल एकी केली हातो फळी एकी केली हातो फळी ठाया बळी पावने आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा। मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली भूमी शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर या पवित्र स्थानावरती खऱ्या अर्थाने या साईबाबा व विठ्ठल भक्तीच्या ओवीला साई व विठ्ठल भक्तांच्या वतीने दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला सद्गुरू श्री साईबाबांच्या कृपाशीर्वादाने तसेच हरिभक्त परायण गुरुवारी काशिकानंद महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने समस्त शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला आयोजित केलेला कीर्तन सोहळा सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आयोजन ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे ते आदरणीय श्री विजयदादा तुळसराम कोते पाटील। त्याच पद्धतीने आजची कीर्तन सेवा ज्यांच्याकडे आहे ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे अशा माजी नगराध्यक्षा सौभाग्यवती आमच्या अनिताताई विजयराव जगताप आणि आदरणीय आमचे श्री विजयदादा जगताप यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। या परिवाराकडून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली कारण परिवाराशी असणारे ऋणानुबंध त्यांच्या परिवारामध्ये कार्यक्रम करण्याचा योग आला आणि त्याच माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झाली। पण ताईंच्या माध्यमातून आज ही सेवा मला मिळाली हे विशेष आहे कारण माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा साधावया त्या पद्धतीने आई वडिलांची परंपरा वारकरी संप्रदायाची आणि ज्यांनी या शुद्ध मासिक एकादशीच्या निमित्ताने हा कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे त्यांच्याही घराण्याची परंपरा वारकरी आहे कारण ज्यांच्या गळ्यात विणा आहे फक्त समाजाची नाही तर संप्रदायाची सेवा करायची कशी ही त्या घराण्याकडून आपण शिकावं। सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आयोजन आणि स्वतःकडे श्रेय घेत नाही। दादांनी सांगितलं माझं काहीच नाही सगळे माझ्या पाठीशी आहेत सगळे मला साथ देतात म्हणून हे आयोजन नियोजन घडत आहे। हा अंतःकरणाचा मोठेपणा आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे सेवेचा योग या ठिकाणी मला प्राप्त झाला आणि आनंद एका गोष्टीचा आहे की ज्या क्षेत्रावरती आज या ठिकाणी या सेवेचा योग आलेला आहे ते क्षेत्र अत्यंत पुनीत पावन असं क्षेत्र आहे कारण पवित्र तो देश खऱ्या अर्थाने पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती आणि साधू संतांच्या पदस्पर्शाने महात्म्याच्या पुण्याने नामस्मरणाने भारलेली पवित्र असणारी भूमी श्री क्षेत्र शिर्डी। आनंद एका गोष्टीचा आहे की बाबांचं दर्शन घेतल्याच्या नंतर मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला। यदा कदाचित दर्शन न घेता जर सेवा केली असती तर अंतःकरणामध्ये एक खंत राहिली असती जर दर्शन मिळालं असतं तर किती बरं झालं असतं पण दर्शनही मिळालं आणि तेही इतकं मोकळेपणाने अगदी मला तर वाटतं 10-12 वेळा तरी आम्ही त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि या पवित्र असणाऱ्या स्थानावरती आज सेवेचा योग मला प्राप्त झाला आणि आजच्या या शुद्ध मासिक एकादशीच्या कीर्तन सेवेकरता घेतलेल्या अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्व संत विश्व वंदे विश्वभूषण जगताचे जगद्गुरु वैराग्याचे महामेरू देहू निवासी श्री संत तुकोबर यांच्या देहुडीकर गाथ्यातील 561 क्रमांकाचा आहे विठ्ठल विठ्ठल। सुंदर अशा पद्धतीच्या नियोजना आयोजनामध्ये चालत असणारा कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून सुंदर अशा पद्धतीचे गायनाचार्य मात्र ग्रामस्थांनी ज्यांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे असे गायनाचार्य हरिभक्त परायण लहू महाराज महाराजांच्या चरणावरती वंदन। हरिभक्त परायण बागुलजी महाराज महाराजांच्या चरणावरती वंदन। आदरणीय
शिंदे महाराज त्यांच्या चरणावरती वंदन असणारे सर्व गुरुजन टाळकरी भाविक भक्त आदरणीय बाबांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील आमचे सर्व विद्यार्थी त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन करायला असणारे दोनही भालदार चोपदार त्यांच्या चरणावरती वंदन उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची विण्याची साथ आहे आदरणीय कोतेताई ताईंच्या चरणावरती वंदन त्याच पद्धतीने आमच्या तुळशी वृंदावनावाल्या ताई त्यांच्या चरणावरती वंदन महिला भजनी मंडळाच्या चरणावरती वंदन उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची मृदंगाची साथ ते ताल महर्षी हरिभक्त परायण आदिनाथजी महाराज महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ऑपरेटिंगद्वारे आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे सिस्टीमवाले दादा करणार आहेत दादांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन त्याच पद्धतीने यूट्यूब चॅनलवाले दादा प्रक्षेपण या ठिकाणी करत आहेत दादांच्याही चरणावरती वंदन आपणही सर्व भाविक भक्त भक्तिमय सुखाचा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालात आजची प्रबोधिनी एकादशी शुद्ध एकादशी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी हजारो लाखो वारकरी त्या ठिकाणी गेला तर देव उठवणी एकादशीला म्हटलं जातं आज खऱ्या अर्थाने चातुर्मास समाप्ती आणि उद्यापासून तुलसी विवाहाला प्रारंभ होणार आहे अतिशय पुनीत असणारा पावन असणारा पर्वकाळ आणि या पर्वकाळावरती असणारी ही कीर्तन सेवा आणि आपण सर्व भाग्यवान आहोत हा पर्वकाळ आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला हा पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये आपण या ठिकाणी साधलेला आहे साधला हा पर्वकाळ साधला हा पर्वकाळ हा पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये आपण साधलेला आहे हा पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला प्राप्त झालेला आहे मग भक्तिमय सुखाचा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगण्याकरता आपणही सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित झालात पण पाठीमागे खुर्च्यांवरती बसणाऱ्या सर्व भाविकांना एकच विनंती आहे की कृपया पायातील चप्पल बुट बाजूला काढा आणि या भक्तिमय सुखाचा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगत असताना ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन केलं जाईल ज्या ज्या वेळेला भगवंताचं नामचिंतन केलं जाईल आपल्या प्रत्येकाचं परम कर्तव्य एक मुखाने टाळी हाताने भगवंताचं नामचिंतन करा बरोबर चाललं ना माझं बरोबर चाललेलं आहे ना म्हणजे तुम्ही सगळे कीर्तनात बसलेले काय करायचं आहे हाताने टाळी मुखाने भगवंताचं नाम चिंतन करा विठ्ठल विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबराय देवाला विनंती करतात करुणा भक्तात की देवा संत ज्या ठिकाणी गेलेला आहे त्या ठिकाणी आम्हालाही जायचं आहे पण तेवढी शक्ती तेवढी ताकद आमच्याकडे नाही आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा जगद्गुरु तुकोबर यांच्या गाथ्याचा जर आपण विचार केला तर तुकोबर यांच्या गाथ्यामध्ये दोन प्रकारचे अभंग आहे कधी देवाला विनंती आहे तर कधी संतांना विनंती आहे संतांना विनंती आहे देवाच्या भेटीची आणि देवाला विनंती आहे संतांच्या भेटीची मग आता संतांना काय विनंती आहे कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा
किंवा माझी सांगा काकुळती. ही काय झाली? संतांना विनंती. आणि देवाला काय विनंती आहे हो? कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक. कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक. जी द्वंद्वादिक दुराविले, जी द्वंद्वादिक दुराविले, ऐसे वर्म मज दावी नारायणा, ऐसे वर्म मज दावी नारायणा, ऐसे वर्म मज दावी नारायणा, ऐसे वर्म मज दावी नारायणा. हो जी द्वंद्वादिक दुरावले, जी द्वंद्वादिक दुरावले, ऐसे वर्म मज दावी नारायणा, जय हो जय हो दावी नारायणा, हरी हो. दावी नारायणा. हो कोण पुण्य मंत्र होईन सेवक, श्री द्वंद्वादिक दुरावेना, श्री द्वंद्वादिक दुरावेना. पुण्य यांचा होईन सेवक, जीवे द्वंद्वादिक दुरावले, जीवे द्वंद्वादिक दुरावेना. कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोन. ही काय झाली? देवाला विनंती. देवाला विनंती आहे संतांच्या भेटीची आणि संतांना विनंती आहे देवाच्या भेटीची. दोघांपैकी एकाची जरी आपल्याला प्राप्ती झाली तरी आपला बेडा पार आहे. कारण देवाला विनंती केली तर देव आपल्याला संतांकडे पाठवतात आणि संतांना विनंती केली तर संत आपल्याला देवाकडे पाठवतात. दोघांपैकी एकाची जरी आपल्याला प्राप्ती झाली तरी आपला उद्धार होतो. म्हणून आज मी सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे, अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबारे देवाला विनंती करतात की हे देवा, संत ज्या ठिकाणी गेलेले त्या ठिकाणी आम्हालाही जायचं आहे. मग आता संत नेमके कुठे गेले याचा अगोदर शोध घेतला पाहिजे. कारण संतांचं मूळचं स्थान आहे वैकुंठ. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संतांचं मूळचं स्थान आहे वैकुंठ, पण याच्यामध्ये 3 प्रमाण आपल्याला अशी सापडतात. तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव, वैकुंठ तो ठाव वसती ते, किंवा येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. ठाव या शब्दाचा पहिला अर्थ आहे वैकुंठ आणि ठाव या शब्दाचा दुसरा अर्थ आहे देवाचे पाय. ठाव दिला संत जनी सुखी राहिले लपोनी. आणि ठाव या शब्दाचा तिसरा अर्थ आहे देवाची पदवी, देवाचं ठिकाण. मग आता देवाची पदवी कोणती? सच्चिदानंद पदवी जी आहे ना ती देवाची पदवी आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण, कर ठेवोनी जगन वाट पाहे भक्ताची. ही सच्चिदानंद पदवी देवाची पदवी आहे आणि जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारी ही पदवी. मग ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ पदवी कशी? याच्यामध्ये 4 वर्ग पडतात.
पहिला वर्ग असा आहे की पदवीही नाही आणि पदवीधरही नाही. दुसरा वर्ग पदवी आहे पण पदवीधर नाही. तिसरा वर्ग पदवीधर आहे पण पदवी नाही. पण चौथा वर्ग असा आहे की पदवीही आहे आणि पदवीधर सुद्धा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिला वर्ग असा आहे की पदवीही जाते आणि पदवीधरही जातो. एखादा डॉक्टर आहे आणि तो डॉक्टर वारला. डॉक्टर वारल्याच्या नंतर त्याच्याबरोबर त्याची पदवीही जाते. किंवा एखादा वकील आहे आणि तो वकील वारला. वकील वारल्याच्या नंतर त्याच्याबरोबर त्याची पदवीही जाते. अहो त्याच्या पाठीमागे जरी त्याची मुलं बाळं असली तरी ती पदवी त्यांना देता येत नाही. म्हणजे पदवीही जाते आणि पदवीधरही जातो. विठ्ठल विठ्ठल. दुसरा वर्ग असा आहे की पदवी आहे पण पदवीधर नाही. लोकमान्य ही पदवी आहे पण टिळक नाही. स्वातंत्र्यवीर ही पदवी आहे पण सावरकर मात्र नाही. महात्मा ही पदवी आहे पण गांधीजी आहेत का? भारतामध्ये या सर्वश्रेष्ठ पदवी आहेत पण पदवीधर मात्र नाही. विठ्ठल विठ्ठल. तिसरा वर्ग असा आहे पदवीधर आहे पण पदवी मात्र नाही. पृथ्वीराज चव्हाण सध्या आहेत पण मुख्यमंत्री ही पदवी त्यांना नाही. मनमोहन सिंग सध्या आहेत पण पंतप्रधान ही पदवी त्यांना नाही. प्रतिभाताई पाटील सध्या आहेत पण राष्ट्रपती ही पदवी त्यांना नाही. मग हे सगळे काय झाले? हे सगळे काय झाले? काय झाले? माजी. काय झाले? माजी. आपल्या संप्रदायात देखील काही जण आले, माळ घातली आणि कालांतराने ती काढून टाकली. अशांना माजी वारकरी म्हणायला हरकत. असे माजी वारकरी आपल्याला बरेच बघायला मिळतात. आणि पाठीमागे वळून जर बघितलं, पाठीमागे म्हणजे माझ्या पाठीमागे नाही, कोरोनाचा कालखंड ज्यावेळेला आला त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये आपण बघितलं महाराजांनी आयुष्यभर वारी केली ना, आयुष्यभर परमार्थ केला. पण ज्या वेळेला त्याला कोरोना झाला, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. डॉक्टर साहेबांनी त्याला सांगितलं, म्हटले बाबा जगायचंय ना, आता कोणाला मारावं वाटतं? जगायचंय म्हणजे जगायचंच आहे. मग जगायचं असेल तर माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला करावं लागेल. काय? मी सांगतो ते ऐका. काय म्हटले? मी सांगतो ते खावं लागेल, गळ्यातली पवित्र तुळशीची माळ काढावी लागेल. चालेल, मला जगायचंय. डॉक्टर साहेबांनी सांगितल्याबरोबर बाबांनी गळ्यातली पवित्र तुळशीची माळा काढली आणि बघा, त्याला जगायचं होतं म्हणून त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये त्याने पांढरे गुलाबजाम खायला सुरुवात केली. असे माजी वारकरी आपल्याला बरेच बघायला, म्हणजे पदवीधर आहे पण पदवी मात्र नाही. विठ्ठल विठ्ठल. पण बघा, चौथा वर्ग असा आहे, पदवीही आहे आणि पदवीधरही आहे. ज्ञानोबाराही आहेत आणि त्यांची पदवी आहे, तुकोबाराही आहेत आणि त्यांची पदवी आहे. खऱ्या अर्थाने हजारो लाखो वारकरी भक्त या पवित्र शिर्डी नगरीमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्याकरता का येतात महाराज? ही सच्चिदानंद पदवी ज्यांनी प्राप्त करून घेतली ती पदवीही आहे आणि ते बाबाही आहेत, म्हणून हे लाखो वारकरी येतात. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अनुभूती आणि संतांची प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुभूती येतेच, पण त्यांच्यावरती श्रद्धा आणि निष्ठा असू द्या. अंतःकरणात श्रद्धा आहे, निष्ठा आहे म्हणून कोणी पायात चप्पल घालत नाही महाराज. किती ध्यास आहे, बाबांच्या दर्शनाला जायचं आहे. जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत अंतःकरणाला समाधान लाभत नाही. भक्ताच्या अंतःकरणातली तळमळ, कारण पदवीही आहे आणि हे पदवीधर सुद्धा आहे. नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमालंदी वल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा.
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ज्ञानोबाराही आहे आणि त्यांची पदवी आहे, तुकोबाराही आहेत आणि त्यांची पदवी आहे. ही सच्चिदानंद पदवी संतांनी प्राप्त करून घेतली. ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारी पदवी, देवाची पदवी प्रत्येक मनुष्य प्राप्त करून घेऊ शकतो. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, नंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद हो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने हो पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, ही सच्चिदानंद पदवी प्रत्येक मनुष्य प्राप्त करून घेऊ शकतो. पण ही पदवी प्राप्त करून घेण्याकरता मनुष्याने आपलं आयुष्य जे आहे ना ते परमार्थाकरता व्यथित केलं पाहिजे. कारण तुमच्या माहिती करता सांगते, वेळेचे 3 प्रकार आहे. पहिली आहे अनर्थक वेळ, दुसरी आहे निरर्थक वेळ आणि तिसरी आहे सार्थक वेळ. पहिली आहे अनर्थक वेळ. जी वेळ पत्ते कुटण्यामध्ये जाते, जी वेळ बिअरबार मध्ये जाते, जी वेळ व्यसनात जाते, ती आहे अनर्थक वेळ. दुसरी आहे निरर्थक वेळ. जी वेळ टीव्हीच्या मालिका बघण्यामध्ये जाते, जी वेळ याचं घर त्याचं घर कुत्र्यासारखं फिरण्यामध्ये जाते, ती आहे निरर्थक वेळ. तिसरी आहे सार्थक वेळ. जी वेळ भजनात जाते, जी वेळ कीर्तनात जाते, जी वेळ प्रवचनात जाते, जी वेळ पारायणात जाते, जी वेळ हरिपाठात जाते, जी वेळ भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात जाते, ती आहे सार्थक वेळ. मग आपण आपली वेळ कशा करता खर्च करत आहोत याच्यावरून आपली क्वालिटी काय आहे, आपली आवड काय आहे हे लक्षात येतं. कारण मनुष्याचा जो देह आहे याला फार मोठं मूल्य प्राप्त झालेलं आहे. साधू संतांनी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण देवाकरता खर्च केला. ही सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेतली. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय तेच म्हणतात, देवा संत ज्या ठिकाणी गेलेले त्या ठिकाणी आम्हालाही जायचं आहे, पण तेवढी शक्ती तेवढी ताकद आमच्याकडे नाही. तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, आम्ही देवा शक्ती, आम्ही देवा शक्तीने, 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 आम्ही देवा
पायांचा आवाज एवढा येत नाही. तुमचाच फायदा आहे, आमचा कोणाचाच फायदा नाही. तुम्ही टाळी वाजवली तर फायदा तुमचाच आहे, आमचा कोणाचाच फायदा होणार. काय फायदा होईल? जशी टाळी वाजवाल का आयुष्यामध्ये केलेलं पापही निघून जाईल. टाळी वाजवण्याचा फायदा पहिला. म्हणून मात्र जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सांगतात, देवा तेवढी शक्ती तेवढी ताकद आमच्याकडे नाही. आम्ही देवा शक्तीहीने बाकुतेने करुणा. कोणतीही पदवी प्राप्त करून घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. डॉक्टर होणं एवढी सोपी गोष्ट नाही. वकील होणं एवढी सोपी गोष्ट नाही. इंजिनियर होणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्याच्याकरता कष्ट करावे लागतात, सायास करावे लागतात. कारण अभ्यास वा तो कारण अभ्यास तू काम रे कारण अभ्यास तू काम रे कारण अभ्यास हो सबसे साथ करीती सायास कारण अभ्यास तू काम रे कारण अभ्यास तू काम रे असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तू काम रे कारण अभ्यास तू काम रे. याला म्हणतात समर्पक प्रमाण. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. त्याच्याकरता कष्ट करावे लागतात, सायास करावे लागतात. तसं सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. साधू संतांनी ही पदवी प्राप्त करून घेण्याकरता हातोफळी केली. हातोफळी हातोफळी या शब्दाचे 3 अर्थ होतात. नंबर 1 पुरुषार्थ, नंबर 2 घाई आणि नंबर 3 आहे युद्ध. विठ्ठल 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 विठ्ठल. हातोपळी या शब्दाचा पहिला अर्थ आहे पुरुषार्थ. भगवान परमात्मा जवळ या भगवान परमात्म्याने माणसावरती फार मोठी कृपा केलेली आहे. 84 लक्ष आणि 4 खाणी 3 गुण या जीवसृष्टीचा जर आपण विचार केलात, देवाची सर्वात उत्कृष्ट कलाकृती म्हणजे मनुष्याचा देह. कारण देवाने जे गुण जी वैशिष्ट्य माणसाला दिली आहेत ती इतर योनींना दिलेली नाहीत. त्यामध्ये हात जे आहेत ना, हात फक्त माणसालाच आहे. पशु पक्ष्यांना हात नाही, जनावरांना हात नाही, सरपटणाऱ्या प्राण्यांना हात नाही. माकड पुढच्या 2 पायांचा उपयोग हात म्हणून करतं, पण हात फक्त माणसालाच आहे. आणि हात माणसाचं भूषण आहे म्हणून सकाळी उठल्याबरोबर हाताचं दर्शन घ्यायचं असतं. कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तु गोविंदम प्रभाते करदर्शनम. महाराज सकाळी उठल्याबरोबर हाताचं दर्शन घ्यायचं असतं. हे तुमचं बरोबर आहे, पण आपल्या नशिबात मात्र सकाळी उठल्याबरोबर कप आणि बशी दर्शनम करदर्शनम बाजूलाच राहिले. हात माणसाचं भूषण आहे. कुठलाही पुरुषार्थ प्राप्त करून घेणं हे माणसाच्याच हातात आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हाती आहे हित करील तयासी. हाती आहे हित करील तयासी. हाती आहे करील तयासी. हाती मनोनी ऋषी सांगितले सांगितले
100 कडव्यांचे तुकोबऱ्यांचे 2 अभंग आहेत. त्यातल्या दुसऱ्या अभंगातलं हे प्रमाण आहे. आपलं हित जे आहे ना ते आपल्याच हातात आणि कुठलाही पुरुषार्थ प्राप्त करून घेणं हे माणसाच्याच हातात आहे. पण हातोपळी या शब्दाचा पहिला अर्थ आहे पुरुषार्थ. विठ्ठल विठ्ठल. हातोपळी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे घाई. देवाला मिळवण्याकरता घाई करावी लागते, गडबड करावी लागते, त्वरा करावी लागते. विना कष्टाचा देव मिळत नाही. देवाला मिळवण्याकरता कष्ट करावे लागतात, सायास करावे लागतात असं म्हटल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर पटापट दृष्टांत येतील. देवाला मिळवण्याकरता कोणी कोणी काय काय केलं बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल. नारद जे आहे ना, या नारदांना देव मिळवण्याकरता 2 जन्म घ्यावे लागले. नारद हे दासीपुत्र होते. नारदांची आई विधवा होती. साधू संतांची सेवा करायची. आपली आई साधू संतांची सेवा करते बघून नारदही साधू संतांची सेवा करू लागली. आणि एक दिवस साधूंचं उष्ट खाण्यात आलं आणि बुद्धी तेज झाली. नारदही भगवान परमात्म्याची उपासना करू लागले. परंतु कालांतराने नारदांचे मरण पावल्यामुळे नारद एकटे पडले. साधू संतांची सेवा करू लागले आणि साधू संतांची सेवा करत असताना एक दिवस भगवान परमात्मा नारदांच्या स्वप्नात आली. आणि स्वप्नात आल्याच्या नंतर सांगितलं, म्हटले नारदा, या जन्मामध्ये फक्त एवढीच भेट, पुढच्या जन्मात प्रत्यक्ष भेटणार. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हा मला देवाचं दर्शन हे मूर्तीमध्ये किंवा चित्रामध्ये, साधकाला देवाचं दर्शन हे स्वप्नामध्ये, सिद्धाला देवाचं दर्शन हे हृदयामध्ये आणि संतांना देवाचं दर्शन हे प्रत्यक्षात आहे. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. भगवान परमात्मा जर आपल्या स्वप्नात यायला लागला तर समजायचं परमार्थिक दृष्ट्या आपली प्रगती होत आहे. नारदांना भगवंताने स्वप्नात भेट दिली, जन्म संपला. दुसरा जन्म मिळाला तो ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून. आणि ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून ज्यावेळेला नारदांना जन्म मिळाला, नारदांनी भगवंताची एवढी उपासना केली, एवढी उपासना केली, भगवान परमात्मा नारदांच्या एवढे अंकित झाले की देव नारदांच्या पुढे नाचायला लागले. म्हणजे नारदांना देव मिळवण्याकरता 2 जन्म घ्यावे लागले, पण 2 जन्म खूप झाले. विठ्ठल विठ्ठल. कारण आमच्या पुंडलिकरायांनी देव मिळवला फक्त एका जन्मामध्ये. पुंडलिकरायांची कथा सर्वांना माहीत आहे. असं म्हणतात की आई बापाला कासरी दोरी आणि बायकोला खांद्यावरती घेऊन पुंडलिकराय तीर्थयात्रा करत होते. आता पुंडलिकरायांनी फक्त खांद्यावरच घेतलं होतं, पण काही काही डोक्यावर घेतात. डोक्यावर घ्या पण डोक्यात घेऊ नका, डेंजर सिग्नल आहे. आई बापाला कासरी दोरी आणि बायकोला खांद्यावरती घेऊन पुंडलिकराय तीर्थयात्रा करत होते. पण ती तीर्थयात्रा करत असताना एका महात्म्याच्या आश्रमामध्ये मुक्काम पडला. आणि ज्या महात्म्याच्या आश्रमात मुक्काम पडला, महात्म्याचं नाव कुक्कुट ऋषी. कुक्कुट ऋषींच्या आश्रमामध्ये मुक्काम पडला. रात्रीची वेळ आहे. पुंडलिकरायांना एक घटना अशी बघायला मिळाली की 3 काळ्या कुट्ट अशा मलिन अशा स्त्रिया कुक्कुट ऋषींच्या आश्रमात आल्या. आश्रमाची साफसफाई केली, सडा रांगोळी काढली, रात्रभर त्या महात्म्याची सेवा केली. दुसऱ्या दिवशी पहाट झाली. या 3ही स्त्रिया परत जाण्याकरता निघाल्या. रात्री आलेल्या काळ्याकुट्ट मलिन अशा ह्या 3ही स्त्रिया अत्यंत तेजस्वी आणि स्वरूपान दिसत होत्या. पुंडलिकरायांना मोठं नवल वाटलं की रात्री आलेल्या काळ्याकुट्ट अशा मलिन अशा ह्या स्त्रिया एवढ्या तेजस्वी आणि स्वरूपान झाल्याच कशा. पुंडलिकराय गाईने त्या 3 स्त्रियांच्या जवळ गेले, नमस्कार केला आणि विचारलं की तुम्ही कोण आहात? रात्री जेव्हा तुम्ही आलात त्यावेळेला अतिशय काळ्याकुट्ट आणि मलिन दिसत होत्या आणि आता तर अत्यंत तेजस्वी आणि स्वरूपान दिसतात. त्या 3ही स्त्रियांनी सांगितलं की आम्ही 3ही नद्या आहोत, गंगा, यमुना आणि सरस्वती. अरे तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये स्नान करतात म्हणून आम्ही अपवित्र होतो, मलिन होतो. ती अपवित्रता घालवण्याकरता, ती मलिनता घालवण्याकरता आम्ही साधूंची सेवा करतो आणि पुन्हा पवित्र होतो. असं ऐकल्याच्या नंतर पुंडलिकराय गाईने कुक्कुट ऋषींच्या जवळ जातात, नमस्कार करतात. श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि विचारलं, महाराज तुमच्या जवळ असं काय आहे की तीर्थ सुद्धा तुमची सेवा करून पवित्र होतात?
असं ऐकल्याच्या नंतर कुक्कुट ऋषींनी सांगितलं, मी तीर्थरूप म्हणून माझ्या आई वडिलांची सेवा करतो. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे दोन कीजे. सर्व तीर्थांचं पुण्य आपल्या माता पित्यांच्या चरणांजवळ. तुम्ही लाख रुपये खर्च करून चारधाम यात्रा करण्याकरता गेलात, पण घरात असणाऱ्या आई वडिलांची जर सेवाच केली नाही, त्या चारधाम यात्रेचं पुण्य तीळ मात्र सुद्धा तुमच्या पदरात पडणार नाही. पण चारधाम यात्रा न करता घरात असणाऱ्या आई वडिलांची सेवा केलीत, चारधाम यात्रेचं पुण्य घर बसल्या तुम्हाला प्राप्त होईल. माय बाप केवळ काठी रेणे न जावे तीर्थाचे, रेणे न जावे तीर्थाचे, रेणे न जावे तीर्थाचे. माय बाप केवळ काठी रेणे न जावे तीर्थाचे, रेणे न जावे तीर्थाचे. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आई वडिलांना जो तीर्थरूप समजतो त्याला तीर्थाला जाण्याची गरज नाही. कुक्कुट ऋषींनी सांगितलं, मी तीर्थरूप म्हणून माझ्या आई वडिलांची सेवा करतो, प्रामाणिकपणे संसार करतो, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो, म्हणून तीर्थ सुद्धा माझी सेवा करून पवित्र होतात. आणि असं ऐकल्याच्या नंतर खाडकन डोळे उघडले पुंडलिक रायांचे. कुणाचे डोळे उघडले? पुंडलिक रायांचे. पुंडलिक रायांचे डोळे उघडले. परंतु मी असं ऐकलेलं आहे, मांजरीच्या पिलाचे 5 दिवस डोळे उघडत नाहीत, कुत्र्याच्या पिलाचे 3 दिवस डोळे उघडत नाहीत, पण काही काही माणसांचे आयुष्यभर डोळे उघडत नाही. त्यांच्याकरता महाराजांना अभंग लिहायला लागला. आता उघडी डोळे जरी अद्यापिन कळे, मातेच्या खुळी दगडाला पोटासी. महाराजांनी त्याला दगडाची उपमा दिली, दगडाची. असे दगड किती आपल्या आजूबाजूला आपल्यालाच बघायला मिळतात. बघा, कुक्कुट ऋषींनी सांगितलं, पुंडलिकरांचे खाडकन डोळे उघडे. त्या क्षणापासून आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली. एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. महाराज उजव्या मांडीवरती आईचं डोकं, डाव्या मांडीवरती बापाचं डोकं आहे. आईचं नाव आहे सत्यवती आणि बापाचं नाव आहे जन्नूदेव. एवढी सेवा, हजारो वर्षे सेवा केली भगवान परमा पुंडलिकरांनी आई वडिलांची. आज सेवा केली, उद्या लगेच जगाचा मालक भेटण्याकरता आला नाही हो. हजारो वर्षे सेवा केली, पण एवढी सेवा केली, जगाच्या मालकाला पुंडलिकरांचा हेवा वाटला. महाराज, जगाच्या मालकाने आपलं वैकुंठ सोडावं, या भूतालावरती यावं आणि पुंडलिकांना म्हणावं, पुंडलिका, तुझ्या आई वडिलांची सेवा बघून तुझ्यावरती प्रसन्न झालो. वरमब्रूही वरमब्रूही 2 वेळा भगवान परमात्मा पुंडलिकरांना म्हणतात, माग तुला काही मागायचं ते. जगाचा मालक आहे महाराज, प्रसन्न झाला, मागण्याकरता सांगतोय. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, मानवाचं शरीर चालत नाही, वाऱ्यालाही गती ज्याच्या आज्ञेशिवाय मिळत नाही, चंद्र सूर्य सुद्धा ज्याच्या आज्ञेशिवाय प्रकाशित होऊ शकत नाही, समुद्र जरी अमर्याद असला परंतु ज्याच्या आज्ञेशिवाय तो आपली रेखा ओलांडत नाही, आणि काळ या संपूर्ण जगाचा नियंत असला पण ज्याच्या आज्ञेशिवाय तो कुणाचेही प्राणहरण करू शकत नाही. गतिर्भरता प्रभो साक्षी निवासम शरणम स्रवत, प्रभो प्रलयस्थानम निधानम बीजमुव्यम, पर्वती बैसकान संडावी, समुद्र रेखान ओलांडावी, पृथ्वी भूते वावी, हे आज्ञा माझी. म्या बोलिविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, ते जगाते तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे, सूर्यासी चालणे, तुझिया तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे. तुझिया सत्तेने वेदासी
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ धनी. वा. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळे असा जगाचा मालक, जगाचा नियंता भगवान परमात्मा प्रसन्न झाला. मागण्याकरता सांगतोय, मागण्याकरता सांगतो आहे. पण पुंडलिकरायांच्या खेरी जर तुमच्या आपल्यासारखं दुसरं कोणी असतं, काय मागितलं असतं याची कल्पनाही करवत नाही. कारण आपलं मागणं म्हणजे वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, किंवा ल्यावे खावे बरे असावे सदैव, हीच करी हवं संसार. याच्यापेक्षा आपण जास्त मागू शकत. करोडोचा बंगला असावा, बंगल्याच्या समोर लाखाच्या गाड्या असावा, आपल्या नावावरती 100 एकर जमीन असावी, बँकेमध्ये फार मोठा बॅलन्स असावा, आणि आपली लेकरं बाळ सुखात असावी. याच्यापेक्षा आपण जास्त मागू शकत. जगाचा मालक प्रसन्न झाला. मागण्याकरता सांगतोय, पण पुंडलिकराय भगवंताकडून जे मागतात ते स्वतः करता नाही, तुमच्या आपल्या सर्वसामान्य जनतेचं कल्याण होण्याकरता. पुंडलिकराने भगवंताला सांगावं, देवाच्या पापी असतील, जे नास्तिक असतील, जे अनाचारी असतील, जे दुराचारी असतील, जे भ्रष्टाचारी असतील, जे व्यभिचारी असतील, हे सगळे आचारी जे असतील ना देवा, त्या सगळ्या आचार्यांचं कल्याण कर. म्हणून आचारी कुठं जातात? सगळ्या आचार्यांचं कल्याण कर, असा वर पुंडलिकरायांनी भगवंताकडून प्राप्त करून घेतला, तुमच्या आपल्या सर्वसामान्य जनतेचं कल्याण होण्याकरता. मग विचार करा, तो जगाचा मालक, त्या जगाच्या मालकाच्या भेटी करता हजारो लाखो वारकरी आज पंढरपूरला आहेत, आणि त्याची सेवा आज या ठिकाणी बसल्या बसल्या आपल्याकडून घडते आहे त्या पर्व काळाच्या निमित्ताने. पण तो जगाचा मालक ज्याच्यावरती उभा आहे, आई वडिलांच्या सेवेवरती, हे वारी करणाऱ्या वारकऱ्याने कधीच विसरता कामा नये. आणि जो आई वडिलांची सेवा करतो ना, पंढरीचा वारकरी आणि पंढरीची वारी करण्याचा खरं तर तोच अधिकारी आहे. अन्यथा जो आई वडिलांची सेवा करत नाही तो वारकरी म्हणवण्याच्या पात्रतेचाच नाही. आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर जगाचा मालक पुंडलिकरायांना प्राप्त झाला. पुंडलिकरायांच्या भेटी करता आला. आज 28 युग झाली तो परमात्मा त्याच वेटेवरती उभा आहे. आई वडिलांच्या सेवेचं सामर्थ्य आहे. पण दुर्दैव, ज्यांच्या पोटी जन्माला आलो महाराज, ज्यांनी आपल्याला घडवलं, त्याच आई वडिलांच्या त्यागाला, समर्पणाला खऱ्या अर्थाने त्याचीच आज आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आठवण राहिली नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आई वडिलांची सेवा केली पुंडलिकरायांनी, जगाचा मालक पुंडलिकरांना भेटण्याकरता आला. मग पुंडलिकरायांनी देव मिळवला फक्त एका जन्मामध्ये, पण एक जन्म सुद्धा खूप झाला. विठ्ठल विठ्ठल कारण ध्रुवाने देव मिळवला फक्त 6 महिन्यांमध्ये. श्रीमद भागवतामध्ये ध्रुवाची कथा आलेली विस्तृत तुम्हाला सांगत नाही. 6 महिन्यांपर्यंत ध्रुवाने भगवान परमात्म्याची तपश्चर्या करावी. 6व्या महिन्यात हवा ज्यावेळेला आकर्षित केली, भगवान परमात्मा घाबरले, सगुण साकार रूपामध्ये आणि ध्रुवाच्या समोर आली. ध्रुवाला सांगतात, उठ बाळ, ज्याचं तू ध्यान करतो आहेस ना, तो प्रत्यक्ष तुझ्या समोर उभा आहे. ध्रुवाने डोळे उघडले, सुंदर असं भगवंताचं स्वरूप बघितलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. सुंदर असं भगवंताचं स्वरूप बघितल्याच्या नंतर ध्रुवाला असं वाटलं, आपण भरभरून भगवंताची स्तुती करावी. पण वय लहान असल्यामुळे, बुद्धी लहान असल्यामुळे शब्द सुचेना. भगवान परमात्म्याने ध्रुवाचं अंतःकरण जाणलं. आपल्या हातामध्ये असणारा शंख ध्रुवाच्या गालाला लावला, आणि तो शंख ध्रुवाच्या गालाला लावल्याबरोबर त्यांनी सुंदर अशी भगवंताची स्तुती केली. महावैष्णव मौली ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. ना तरी मधुवनी ध्रुवासी केले, जैसे कपोल शंख शिवतिले, आणि देवांची मती ठेले, ते लागला बोलो. सुंदर अशी भगवंताची स्तुती केल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणतात, काय तुझं मागणं आहे? ध्रुवाने सांगितलं, देवा मला बापाची मांडी पाहिजे. भगवान परमात्मा
ती फालतू मांडी तर तुला केव्हाही मिळेल, पण माझ्या आशीर्वादाने तू 36,000 वर्ष राज्य करशील आणि कुठल्याही इंद्रियातील ताकद कमी होणार नाही ना. तरी वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कवतुके बुजविला देवनी भातुके ध्रुवपदाचे अडळपदी बाळ पैसविला तू अडळपदी बाळ पैसविला तू फक्त 6 महिन्यांमध्ये, पण 6 महिने सुद्धा खूप झाले. विठ्ठल विठ्ठल. कारण राजा परीक्षितीने देव मिळवला फक्त 7 दिवसामध्ये. परीक्षिती राजा अभिमन्यू आणि उत्तरेचा मुलगा अर्जुनाचा नातू एवढा भाग्यवान एवढा भाग्यवान एवढा भाग्यवान, आईच्या उदरात असताना ज्याला भगवंताचं दर्शन झालं असा भाग्यवान परीक्षिती राजा. बघा, ज्यावेळेला शेवटचा कौरव दुर्योधन हा शिल्लक राहिला आणि कौरवांचा शेवटचा सेनापती अश्वत्थामा हा शिल्लक राहिला, त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी त्या दुर्योधनाला अश्वत्थामा प्रश्न विचारतो, महाराज क्षत्रियाने रणांगणावरती रडायचं नसतं. दुर्योधनाने सांगितलं, मी रडत नाहीये, पण दुःख मला एकाच गोष्टीचं आहे. काय दुःख आहे? एकाच गोष्टीचं दुःख आहे की 100पैकी एकही जगत नाही आणि 5पैकी एकही मरत नाही, याचंच मला दुःख आहे म्हटले. त्या दुष्ट अश्वत्थामेने दुर्योधनाला सांगितलं, महाराज तुमच्या आत्म्याला शांती मिळण्याकरता मी आजच रात्री त्या 5ही पांडवांना तलवारीने कापून टाकतो. घुबडाला गुरु केलं. घुबडाचा एक गुण आहे, घुबडाला रात्रीचेच दिसतं, दिवसा दिसत नाही. घुबडाला गुरु केलं महाराज आणि त्या दुष्ट अश्वत्थामेने तलवार घेऊन पांडव समजून द्रौपदीच्या 5ही पुत्रांना तलवारीने कापून टाकलं. अश्वत्थामेला असं वाटलं आता पांडव तर मेले. मग पांडवांचा वंश जो उत्तरा मातेच्या गर्भामध्ये वाढत होता, त्या उत्तरा मातेच्या गर्भावरती या दुष्ट अश्वत्थामेने ब्रह्मास्त्र सोडलं आणि त्या ब्रह्मास्त्राचा त्रास उत्तरा मातेच्या गर्भाला व्हायला लागला. पण उत्तरा माता ही हुशार होती. जी चूक द्रौपदी मातेने केली महाराज, ती चूक उत्तरेने केली नाही. द्रौपदी मातेने काय चूक केली? वस्त्रहरणाच्या वेळी सर्वप्रथम पतिराजांना विनंती केली, नंतर आचार्यांना विनंती केली, नंतर आपल्या हाताने ओठाने दाताने आपला पदर सावरते आणि मग म्हणते, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. पण तिने आपल्या सुनेला शिकवून ठेवलं की कुठलंही संकट आलं की डायरेक्ट भगवंताचा दावा करायचा. उत्तरा मातेच्या गर्भाला ब्रह्मास्त्राचा त्रास व्हायला लागला आणि उत्तरा मातेने भगवान परमात्म्याची आराधना केली. भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले, सूक्ष्म रूप धारण केलं. उत्तरा मातेच्या गर्भात गेले आणि सुदर्शन चक्राने त्या ब्रह्मास्त्राचा नायनाट केला. असा भाग्यवान परीक्षिती राजा. आईच्या उदरात असताना ज्याला भगवंताचं दर्शन झालं, महाराज भगवान परमात्म्याची सेवा आणि भगवान परमात्म्याची साधना नामचिंतनाची करणं, त्यालाही परंपरा असावी लागते. आईच्या उदरामध्ये असताना परीक्षिती राजाला भगवंताचं दर्शन झालं. इतका भाग्यवान परीक्षिती राजा. या परीक्षितीच्या राज्यामध्ये, या परीक्षिती राजाच्या राज्यामध्ये
खऱ्या अर्थाने कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार नाही, कुठल्याच प्रकारचा अत्याचार नाही, कुठल्याच प्रकारचा हिंसाचार नाही, कुठल्याच प्रकारचा व्यभिचार नाही. या परीक्षिती राजाच्या राज्यामध्ये सगळीकडे शांतता होती. पण परीक्षिती राजाच्या राज्यामध्ये सगळीकडे सुख शांती आहे, आनंद आहे, समाधान आहे. पण एक दिवस राजा परीक्षिती घोड्यावरती बसून डोक्यावरती सोन्याचा मुकुट परिधान करून निघाले. पण जो डोक्यावरती सोन्याचा मुकुट परिधान केला महाराज, तो मुकुट होता जरासंधाचा. माणसाने आपल्या डोक्यात टोपी सुद्धा दुसऱ्याची घालू नये. जरासंधाचा मुकुट डोक्यावरती धारण केला, मुकुट सोन्याचा होता. जंगलाच्या दिशेने जात असताना वाटेमध्ये कली हा आडवा झाला आणि परीक्षिती राजाच्या पाया पडला. आणि परीक्षिती राजा म्हणू लागला, महाराज तुमच्या राज्यामध्ये राहण्याकरता मला घर नाही. परीक्षिती राजा म्हणू लागले, म्हटले माझ्या राज्यात आणि तुला घर नाही? चल म्हणे, 4 घरं दिली तुला. ज्या ठिकाणी दारूची विक्री होते ते तुझं घर, ज्या ठिकाणी मांस विक्री होते ते तुझं घर, ज्या ठिकाणी जुगार चालतो ते तुझं घर, ज्या ठिकाणी व्यभिचार चालतो, डान्स बार चालतो ते तुझं घर. 4 प्रकारची घरं दिली महाराज. कली म्हणायला लागला, महाराज 4 घरं दिली पण 4ही घाणेरडी, एखादं चांगलंही घर द्या ना. त्याला परीक्षिती राजाने सांगितलं, चल म्हणे, सोन्यामध्ये सुद्धा तू राहशील. त्याच ठिकाणी कली खुश झाला आणि परीक्षिती राजाच्या मुकुटात शिरला. परीक्षिती राजाच्या मुकुटामध्ये का शिरला? कारण डोक्यावरती परिधान केलेला मुकुट हा जरासंधाचा होता. आलं का ध्यानात? टोपी सुद्धा दुसऱ्याची डोक्यात घालायची. सोन्याचा मुकुट होता जरासंधाचा, त्या सोन्यामध्ये प्रवेश केला या कलीने. बघा, जो राजा साधू संतांची पूजा करायचा, जो राजा साधू संतांची सेवा करायचा, जो राजा साधू संतांचा आदर करायचा, त्याच राजा परीक्षितीने शमीक ऋषी जानस्थ बसलेले असताना त्यांच्याकडे पाणी मागितलं आणि पाणी दिलं नाही म्हणून मेलेला सर्प त्यांच्या गळ्यात टाकला. परीक्षिती राजा तिथून निघून गेले. थोड्या वेळाने शमीक ऋषींचा मुलगा शृंगी त्या ठिकाणी आला. त्याने ते दृश्य बघितलं, त्याचा क्रोध अनावर झाला आणि त्याच क्षणी त्याने शाप दिला की ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलेला आहे त्याचा 7 दिवसामध्ये सर्पदंशाने मृत्यू होईल. महाराज ते पूर्वीचे ब्राह्मण होते, ते पूर्वीचे ब्राह्मण होते. जयांचा क्रोध सुबटा, काळाग्नी रुद्राचा वसवटा, तयांच्या प्रसादी फुकटा, जोडीती सिद्धी. ते पूर्वीचे ब्राह्मण होते. ते खाऊ नये, ते खात नव्हते, पिऊ नये, ते पीत नव्हते, मुख्य म्हणजे ते खोटं कधीच बोलत नव्हते. म्हणून ते जे बोलत होते ना ते खरं होत होतं. शृंगीने परीक्षिती राजाला शाप दिला. थोड्या वेळाने शमीक ऋषींची समाधी उत्थान झाली आणि समाधी उत्थान झाल्याच्या नंतर त्यांना समजलं आपल्या मुलाने परीक्षिती राजाला असा शाप दिलेला की 7 दिवसामध्ये त्यांचा सर्पदंशाने मृत्यू होईल. शमीक ऋषींना अत्यंत वाईट वाटलं, कारण त्यांना माहीत होतं की परीक्षिती राजा हा अत्यंत सत्वशील राजा आहे. शमीक ऋषी घाईघाईने परीक्षिती राजाच्या जवळ जातात, हात जोडून उभे राहतात. म्हटले, महाराज मला क्षमा करा, पण माझ्या मुलाने तुम्हाला असा शाप दिलेला आहे 7 दिवसामध्ये तुमचा सर्पदंशाने मृत्यू होईल. मृत्यूची बातमी कानावरती पडल्याबरोबर राज्यावर लाथ मारली आणि त्या क्षणापासून भगवंताचा धावा करायला सुरुवात केली. भगवान परमात्म्याने शुक मुनींना पाठवलं आणि 7 दिवस भागवत कथा लावली. या 7 दिवसांच्या भागवत कथेने राजा परीक्षितीला मुक्ती मिळाली. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. महाभागवत करुणी श्रवण, सर्वांगाचे कान केले त्याने. परीक्षिती राजाने देव मिळवला फक्त 7 दिवसामध्ये, पण 7 दिवस सुद्धा खूप झाले. विठ्ठल विठ्ठल. कारण खटवांग राजाने देव मिळवला फक्त 1 तासामध्ये. ज्या वेळेला स्वर्गामध्ये देवांची मदत करण्याकरता खटवांग राजा जातात, देवांना विजय मिळाल्याच्या नंतर परत माघारी येतात. पण आपलं आयुष्य किती राहिलं देवांना विचारलं, सांगितलं राजा तुझं आयुष्य 1 तास शिल्लक राहिलेलं आहे. ते 1 तास आयुष्यामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेतली खटवांग राजाने. नाथबाबा वर्णन करतात, 1 तास उरला खटवांग राजाशी, 1 तास उरला खटवांग राजाशी. 1 तास उरला खटवांग राजाशी, 1 तास उरला खटवांग
तास उरला खटवांगरायाशी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. एका तासामध्ये खटवांगराजाने देवाची प्राप्ती करून घेतली, पण 1 तास सुद्धा खूप झाला. विठ्ठल विठ्ठल कारण आमच्या भीमदादांनी देव मिळवला फक्त एका क्षणामध्ये. बघा, ज्यावेळेला झुंजार मासाचं जेवण करण्याकरता भगवान परमात्मा आपल्या पंक्तीला येईल का, असा प्रश्न कुंती माता 5ही पांडवांना विचारू लागली. पण या 5ही पांडवांपैकी एकट्या भीमदादाने भगवंताला आणण्याची जबाबदारी घ्यावी आणि भीमदादाने कुंती मातेला म्हणावं, आई हा भीम आहे ना, मग तू काळजीच करू नकोस, भगवान परमात्मा नक्की येणार, तू फक्त स्वयंपाक तयार ठेव. कुंती माता बिचारी घाईघाईने गेली. रात्री 12 वाजेपासून स्वयंपाकाला सुरुवात केली. पहाटे 5 वाजेपर्यंत स्वयंपाक वगैरे तयार झाला आणि कुंती माता भीमदादाला बघायला गेली की ती देवाला आणण्याकरता गेलीत की नाही. बघते तर इकडे भीमदादा आपले घोरत पडलेले, कारण भीम हा पोटाळू होता. आणि जे लोक पोटाळू असतात ना, तेच लोक जास्त झोपाळू असतात. रात्रीचे 9 ते 11ला तर येते, पण 7 ते 9ला सुद्धा पोटाळू असतात ना, तेच लोक जास्त झोपाळू असतात. भीम हा पोटाळू असल्यामुळे तो झोपाळू होता. कुंती माता त्या ठिकाणी गेली, भीमाला गदगद हलवलं, म्हटले, अरे भीमा, पहाटेचे 5 वाजले, अरे कधी जाणार द्वारकेला आणि कधी येणार परमात्मा. असं म्हटल्याच्या नंतर भीमदादाने सांगितलं, म्हटले, आई तू मला साखर झोपेचा आनंद घेऊ दे, मला बरोबर 6:30 वाजता उठवायला ये म्हटले. कुंती माता माघारी परत गेली. पहाटे सर्वजण लवकर उठले, सर्वांनी स्नान संध्या केली, सर्वांनी इकडे जेवणाकरता पंक्ती धरल्या. बरोबर 6:30 वाजता कुंती माता भीमदादाला बघायला गेली की ते देवाला आणण्याकरता गेलीत की नाही. बघते तर इकडे भीमदादा आपले घोरतच पडलेले. कुंती माता त्या ठिकाणी गेली, भीमाला गदगद हलवलं, म्हटले, अरे भीमा, पहाटेचे 6:30 वाजले, अरे कधी जाणार द्वारकेला, कधी येणार परमात्मा. म्हटल्याच्या नंतर खडबडून जागे झाले, गोदडी बाजूला फेकली, पलंगावरून खाली उडी मारली, कोपऱ्यामध्ये असलेली लोखंडाची गदा हातात घेतली, बाहेर अंगणात गेले, गदा गरगर फिरवली, आकाशामध्ये भिरकवून दिली, हात जोडून खाली बसले. म्हटले, देवा, रोज कीर्तनातून ऐकतो, रोज प्रवचनातून ऐकतो, सर्व ठिकाणी तू आहेस, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. देवा, काय करायचं तुझे तू बघून घे. अहो 2 विहित अंतर राहिलं, गदा बरोबर भीमाच्या डोक्यात पडणार, तितक्यात परमात्मा प्रगट झाले, गदा वरचेवर झेलली आणि भीमाला उठवलं. म्हटले, अरे भीमा, अरे काय हा अडदांडपणा, अरे मेलो असतास ना. भीमदादा म्हणतात, देवा, असा आडदांडपणा केला नसतं तर तुम्ही इथे आला नसतात जेवायला. चला म्हटले पंक्तीला, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा मालक, वैष्णवांचा मालक खरा. ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी जय श्रीराम. ओम साईराम. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची. वाह, मुखी नाम हाती मोक्ष. तुम्हाला उपवास लागला का? एकादशी ना, राहा ना थोडं उपवासी. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, किंवा सोन्याचा दिवसाची अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. भीमदादांनी देव मिळवला फक्त एका क्षणात. मी तुम्हाला 6 मुद्दे सांगितले. नारदांना देव मिळवण्याकरता 2 जन्म घ्यावे लागले. पुंडलिकराने देव मिळवला एका जन्मामध्ये, ध्रुवाने देव मिळवला 6 महिन्यांमध्ये,
परीक्षिती राजाने देव मिळवला 7 दिवसामध्ये, खटवांग राजाने देव मिळवला 1 तासामध्ये, भीम दादांनी देव मिळवला फक्त 1 क्षणामध्ये. बघा, परमार्थामध्ये आपली जेवढी गती जास्त तेवढी आपली प्रगती होणार. जसं मुंबईवरून तुम्हाला दिल्लीला जायचं आहे, विमानाने जायचं म्हटलं तर 1 तास लागतो, रेल्वेने जायचं म्हटलं तर 24 तास लागतात. गती विमानाची जास्त असल्या कारणामुळे ठिकाण लवकर येतं. तसं परमार्थात आपली जेवढी गती जास्त तेवढी आपली प्रगती होणार. पण काही काही माणसं वयाची 60-70 ओलांडतात तरी त्यांच्यात काहीच प्रगती होत नाही. दिवसाला प्रगती व्हायला पाहिजे ना. एखादं पोरग जर टाळ घेऊन उभं राहिलं, बस खाली, तुला नाही येत, शिकणार कधी ते? एकदा चुकल, 2दा चुकल, 3दा चुकल, 4थ्यांदा तर बरोबर वाजवेल ना. पण नाही, काही काही वर्गच बदलत नाही, पहिल्यापासून पहिलीच पुढं सरकायलाच तयार नाही. दिवसाला प्रगती व्हायला पाहिजे महाराज, दिवसाला प्रगती व्हायला पाहिजे. आपल्याकडे एक महाराज होऊन गेले बघा, नामदेव महाराज पठाडे. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता, अत्यंत हुशार, कमी दिवसामध्ये फार चमकले, पण दुर्दैवाने आयुष्य मात्र कमी लाभलं. ते कीर्तनामध्ये एक दृष्टांत सांगायचे, तो मलाही आवडतं म्हणून मी सांगते. एक ऑफिसर साहेब शहरातले एका खेडे गावामधून असे पायी चालले होते. जात असताना रस्त्याच्या कडेला एक शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करत होता. त्या साहेबांनी त्या शेतकऱ्याला विचारलं, म्हटले, ओ बाबा, ते लांब दूर अंतरावरती टेकडीवरती जे गाव दिसतं त्या गावाला जाण्याकरता साधारण मला किती वेळ लागेल? त्या शेतकऱ्याने सांगितलं, म्हटले, चालू पडा, चालू लागा. त्या साहेबाला वाटलं या शेतकऱ्याला आपला राग आला की काय, बिचाराने त्यांनी मान खाली घातली आणि चालायला लागले. फरलांग 2 फरलांग अंतर त्या ठिकाणी ते चालले असतील. या शेतकऱ्याने त्यांना आवाज दिला, ओ साहेब थांबा. साहेब थांबले. म्हटले, ते लांब दूर टेकडीवरती जे गाव तुम्हाला दिसतं का, त्या गावाला जाण्याकरता तुम्हाला बरोबर 2 तास लागणार. 2 तास लागणार. म्हटले, बाबा, मगाशी तर हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला, त्यावेळेला तुम्ही मला म्हटलात की चालू पडा, चालू लागा, आणि आता म्हणतात 2 तास लागणार. शेतकरी बाबा म्हटले, तुम्ही शहरातले लोक एवढे बिनडोक कसे? घेतला ना चान्स मारून. म्हटले, शहरातले लोक बिनडोक? अहो म्हटले, तुमच्या चालण्याची गती बघितल्याच्या शिवाय मी तुम्हाला कसं सांगणार तुम्हाला किती वेळ लागणार आहे. आता मी तुमच्या चालण्याची गती बघितली, याच गतीने जर तुम्ही चाललात तर तुम्हाला बरोबर 2 तास लागणार. दृष्टांत संपला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, परमार्थामध्ये आपली जेवढी गती जास्त तेवढी आपली प्रगती होणार. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थात जेवढी गती जास्त तेवढी आपली प्रगती होणार. म्हणून हातोपळी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे घाई. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. हातोपळी या शब्दाचा तिसरा अर्थ आहे युद्ध. देवाला मिळवण्याकरता युद्ध करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल, देवाला मिळवण्याकरता युद्ध म्हणजे हातामध्ये शस्त्र घ्यायचं आणि युद्ध करायचं का? तर तसं नाही. आपले खरे शत्रू आहेत ना, काम क्रोध लोभ मद मत्सर स्पर्धा असूया, यांच्याशी युद्ध केल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. अहंकारं बलंदर्पं काम क्रोध परिग्रहं विमुच्य निर्ममो शांत ब्रह्म भूयाय कल्पते. एथ आडवावया आले दोष वैरी ते ढोपटिले, तया माझी पाहिले देहांकार. यांच्याशी युद्ध केल्याशिवाय, यांच्याशी 2 हात केल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. पण हातोपळी या शब्दाचा तिसरा अर्थ आहे युद्ध. विठ्ठल विठ्ठल, मी हातोपळी या
शब्दाचे तुम्हाला 3 अर्थ सांगितले. नंबर एक हातोपळी या शब्दाचा पहिला अर्थ, बरोबर उत्तर देणाऱ्याला हातोपळी या शब्दाचा पहिला अर्थ पुरुषार्थ. हातोपळी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे घाई आणि हातोपळी या शब्दाचा तिसरा अर्थ आहे युद्ध. साधू संतांनी पुरुषार्थ केला, घाई केली, काम क्रोधांशी युद्ध केलं आणि देवाला मिळवलं. तुकोबाराय तेच म्हणतात, देवा संत ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी आम्हालाही जायचं आहे. संत गेले तया ठाया देवराया पावले, देवराया पावले, देवराया पावले. संत गेले तया ठाया देवराया पावले, देवराया संत गेले तया ठाया देवराया पावले, देवराया पावले, देवराया पावले. हो संत गेले तया ठाया देवराया पावले, देवराया पावले, देवराया पावले, पावले. वा वा. संत गेले तया ठाया देवराया पावले, एकी केली हातो फळी ठाया बळी पावले. परम आनंद, एवढा आनंद महाराज. राजकारणामध्ये स्वच्छ निर्मळ चारित्र्याची व्यक्ती कशी असावी ते शिकावं विखे पाटील घराण्याकडून. असे आदरणीय आमचे सुजयदादा विखे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तेही कीर्तनाला येऊन बसले. हे आमचं परम भाग्य म्हणावं लागेल, कारण आता तुमच्या पाठीमागची धावपळ आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तरीही वेळात वेळ काढून आपण या परमार्थिक कार्याला, या प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात. मनापासून शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने दादांच्या ठिकाणी खूप खूप आभार. मला वाटतं या घराण्याची परंपरा इतकी उज्ज्वल आहे, इतकी श्रेष्ठतम आहे की त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर एक सात्विकता आपल्याला बघायला मिळते. तुम्ही वाजवलेल्या टाळ्या काहीच नाही महाराज, अशा माणसाची आज आपल्याला गरज आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी सांगावं, संत ज्या ठिकाणी गेलेला आहे देवा त्या ठिकाणी आम्हालाही जायचं आहे. पण देवाला मिळवण्याकरता बळ लागतं महाराज. बळाचेही प्रकार आहे, पहिला आहे सांसारिक बळ, दुसरा आहे परमार्थिक बळ. संसारातल्या कुठल्याच बळाने देवाची प्राप्ती होत नाही. पैशाने देवाची प्राप्ती होत नाही, सत्याने देवाची प्राप्ती होत नाही, बुद्धीने देवाची प्राप्ती होत नाही, ज्ञानाने देवाची प्राप्ती होत नाही. संसारातल्या कुठल्याच बळाने देवाची प्राप्ती होत नाही. दुसरा आहे परमार्थिक बळ. परमार्थातील देखील काही बळाने देवाची प्राप्ती होत नाही. कारण स्वतः भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात, न साधयंती महायोगो न साध्य धर्म उद्धवा न स्वाध्याय तपो त्यागो यथा भक्ती ममूर्जिता. मी योगाने मिळत नाही, मी तपने मिळत नाही, मी व्रताने मिळत नाही, मी ज्ञानाने मिळत नाही. मग देवा मी कशाने मिळता? देवाला मिळवण्याकरता 3 प्रकारचं बळ लागते. एक विवेकाचं बळ, दुसरं वैराग्याचं बळ आणि तिसरं आहे भावाचं बळ. एका सहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैशा. किंवा महावैष्णव माऊली ज्ञानोबराय सांगतात, जे वैराग्याची शिवन देखती विवेकाची भाषा नेनती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा. ते देवाला मिळवण्याकरता विवेकही पाहिजे आणि वैराग्यही पाहिजे. काही ठिकाणी आपण बघतो की विवेक आहे हे पण वैराग्याचा पत्ताच नाही. उदाहरणच सांगायचं झालं तर घरात मुलांना सांगतो हरिपाठ करा रे पोरांनो. घरात मुलं हरिपाठ करतात आणि त्याच ठिकाणी आपण टीव्ही लावून मॅच पाहतो. हा काय कामाचा परमार्थ? या ठिकाणी विवेक आहे पण वैराग्याचा पत्ताच नाही. काही ठिकाणी वैराग्य आहे महाराज पण विवेकाचा पत्ताच नाही. काही काही माणसं काय करतात, संसाराचा त्याग करतात आणि जंगलात निघून जातात. संसाराचा त्याग करतात आणि जंगलात निघून जातात आणि तिथं जाऊन काय करतात, गांजा ओढतात.
संसाराचा त्याग करणं एवढी सोपी गोष्ट नाही. तिथे जाऊन गांजा ओढतात, व्यसनाधीन होतात. या ठिकाणी वैराग्य आहे पण विवेकाचा पत्ताच नाही. पण परमार्थ करणाऱ्या व्यक्तीकडे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तीनही गोष्टी पाहिजे. ज्या पद्धतीने एखादी तुडुंब वाहणारी नदी, ती नदी आपल्याला पार करून जायची, त्याकरता पोहण्याचं ज्ञान पाहिजे. दुसरी गोष्ट, पोहण्याकरता ताकद पाहिजे. तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, उडी घेण्याकरता धाडस पाहिजे, तर तो पहिलं तीराला जाऊ शकेल. दिवा लावण्याकरता तीन गोष्टींची आवश्यकता आहे. माऊली म्हणतात, का स्नेह सूत्री बन्नी मेळू एके स्थानी, दरी जो का धनी दीपू होय. तेल पाहिजे, वात पाहिजे, माचीस पाहिजे. प्रवासाकरता तीन गोष्टी यांची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट, रस्ता चांगला पाहिजे. दुसरी गोष्ट, वाहन चांगलं पाहिजे. आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, ड्रायव्हर अतिशय चांगला पाहिजे, तर त्याचा प्रवास सुखाचा. मग व्यवहारामध्ये जशी या तीन गोष्टींची आवश्यकता आहे, तसा परमार्थामध्ये विवेकही पाहिजे, वैराग्यही पाहिजे आणि मुख्य बळ पाहिजे, ते म्हणजे भावाचं. भाऊ बळे आकळे हे राणे नाकळे, करतळे आवळे कसारे, करतळे आवळे कसारे. भाव बळे आकळे रविना आकळे, करतळी आवळे तैसा हरी. किंवा तुका म्हणे मुख्य पाहिजे भाव, भावासाठी देव शीघ्र उभा. साधू संतांनी एकच केलं, हातोफळी केली आणि भावाला बळी केलं आणि देवाला मिळवलं. तेच तुकोबर या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. एकी केले हातोफळी, एकी केली हातोफळी ठाया बळी पावले, आम्ही देवा शक्तीने भाकुतीने करुणा. त्या भगवान परमात्म्याचं मोठ्या प्रेमाने, आवडीने, भावयुक्त अंतकरणाने भजन करायचं आहे. मग ज्याला ज्याला देवाने दोन हात दिले त्या प्रत्येकाने आपले दोन हात वरती करायचे आहे. ज्याला भगवंताने हात दिले दोन्ही हात वरती करायचे, मोठ्या प्रेमाने, आवडीने, भावयुक्त अंतकरणाने भगवंताचं भजन करायचं. ज्याचे हात वरती दिसणार नाही मी समजून घेईल तो कुर्मदासाच्या पॅनलचा आहे. विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार
कुमार विठोबर कुमार विठोबर कुमार विठोबर कुमार विठोबर कुमार विठोबर कुमार विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई वा वा एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला हात वरती करा म्हटल्याबरोबर तुम्ही सर्वांनी आपले हात वरती केले त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद न सांगता प्रामाणिकपणे सगळ्यांनी आपले हात खाली केले त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना डबल धन्यवाद विठ्ठल विठ्ठल एकी केली हातो फळी ठाया बळी पावले पण देवा आम्ही कलियुगातील लोक कसे आहोत अल्पभाव अल्पमती अल्प आयुष्य नाही हाती कलियुगातील लोकांच्या अंतःकरणामध्ये भाव फार कमी कुठल्याच इंद्रियावरती ताबा नाही कुठल्याच इंद्रियावरती कंट्रोल नाही कारण आम्ही व्यसनाधीन माणसं व्यसन सोडणं जमत नाही तंबाखू सोडणं जमत नाही गुटखा सोडणं जमत नाही दारू सुद्धा सोडणं जमत नाही कारण आम्ही व्यसनाधीन माणसं व्यसन सोडणं जमत नाही मग असा व्यसनाधीन मनुष्य काय करू शकतो महाराज म्हणतात असा व्यसनाधीन मनुष्य हा फक्त देवा करता रडू शकतो म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगता देवा आम्ही तुमच्याकडे करुणा बघतो की संत ज्या ठिकाणी गेलेले त्या ठिकाणी आम्हालाही जायचं आहे मग त्या संतांची काय अवस्था आहे त्या संतांचं काय सामर्थ्य आहे ना तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात पावटणी केला काळ पावटणी केला काळ पावटणी केला काळ पावटणी केला काळ आम्ही देवा शक्तीने 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 देवा पावटणी केला काळ जयाबळ होते ते महाराज म्हणतात देवा आम्ही काळाच्या डोक्यावरती पाय देऊन भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे कारण देवाची प्राप्ती होण्याचं पहिलं फळ जर कुठलं असेल तर ज्याला देवाची प्राप्ती झाली ज्याला सगुण साक्षात्कार झाला मग काळही त्याच्यावरती आपली सत्ता दाखवू शकत नाही बरं वाटवा शकून उघा देवा विनशीन तुमचे झाले या दर्शन जन्म मरण नभे आता ज्याला देवाची प्राप्ती झाली ज्याला सगुण साक्षात्कार झाला काळही त्याच्यावरती आपली सत्ता दाखवू शकत नाही काळावरती विजय मिळवण्याचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला पण काळावरती विजय मिळवण्याचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला पण काळ कोणाला सोडत नाही काळ काय करतो फक्त आयुष्य वाढवून देतो सोडत मात्र कोणालाच नाही कुणाला आयुष्य वाढवून दिलं हिरण्यकश्यपूला आयुष्य वाढवून दिलं रावणाला आयुष्य वाढवून दिलं आमच्या चांगदेव महाराजांना सुद्धा आयुष्य वाढवून दिलं हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती सांगितलेले आहे 1 अर्बुद 60 कोटी देखा 30 लक्ष 10 सहस्र लेखा 700 नवमास बापा तया हिरण्यकश्यपा काय झाले
किती आयुष्य सांगितले हिरण्यकश्यपूचं? 1 अर्बुद, अर्बुद म्हणजे खरबूज नाही, 1 अब्ज वर्ष, 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष आणि 9 महिने एवढं आयुष्य हिरण्यकश्यपूला होतं. परंतु त्याला देखील काळाने सोडलेलं नाही. आपल्याही आयुष्यामध्ये आपल्यालाही प्रत्येकाला घेण्याकरता एक दिवस काळ नक्कीच येणार आहे. आजच्या कीर्तनातून एवढंच वाक्य लक्षात ठेवलं तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं. महावैष्णव माऊली ज्ञानोबा एक अभंग आहे, वाजत असे बोंबकोरी नाही कती कानी. त्याच्यात प्रमाणे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. काळावरती विजय मिळवण्याचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला पण त्याच्या ताब्यातून कोणीही सुटलेलं नाही. कारण काळाची सत्ता फक्त तिघांवरच नाही. पहिले महादेव, दुसरे महाविष्णू, तिसरे महात्मा आणि यांचं जे भजन करतात का त्यांनाच काळ घाबरतो, बाकी कोणालाच काळ घाबरत नाही. पहिले महादेव, दड 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 दुड 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 पण सुटला कळी काळ बापुडिया रे, शिव नाम शीतळमुखी सेविपा कापडिया रे, यांना काळ घाबरतो. दुसरे महाविष्णू, हळूहळू गळती गळे गळू लागला सकळे, उच्चारिता कृष्ण नाम तेने भेने कळी काळ, यांना काळ घाबरतो. तिसरे महात्मा, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यांना काळ घाबरतो. आणि यांचं जे भजन करतात का त्यांनाच काळ घाबरतो, बाकी कुणालाच काळ घाबरत नाही. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु श्री संत तुकोबर यांनी हा जो अभंग केलेला आहे ना, हा ध्रुवाकडे बघून केलेला आहे. महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे, ज्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात नितांत आदर आहे त्याचं वर्णन करायचं, नाव मात्र घ्यायचं नाही. हा अभंग ध्रुवाकडे बघून लिहिला, कारण 36,000 वर्ष ध्रुवाचं राज्य संपलं. यमराज त्याला घेण्याकरता दिव्य असं विमान घेऊन आले आणि ते विमान जे होतं दिव्य असल्यामुळे जमिनीवरतून असं 6 फूट अंतरावरती तरंगत होतं. यमराज विमानाच्या खाली उतरले, ध्रुवाच्या जवळ गेले, नमस्कार केला, सांगितलं महाराज आपल्याला घेण्याकरता दिव्य विमान आलेलं आहे आणि आपल्याकरता आढळ पदही स्थापन केलेलं आहे, आपण फक्त माझ्याबरोबर येण्याची कृपा करावी. ध्रुव त्या ठिकाणी यमराजांच्या बरोबर निघाले, पण ते विमान जमिनीवरतून 6 फूट अंतरावरती तरंगत असल्यामुळे ध्रुवाचा पाय काही तिथपर्यंत पोहोचेना. समस्या निर्माण झाली ध्रुवाच्या समोर की आता काय करावं, आणि तिथं तर काही आपल्यासारखी शिडी वगैरेची सोय नव्हती. प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला यमराज जे आहेत त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज आता एक काम करा, एक पाय माझ्या डोक्यावर ठेवा, दुसरा पाय विमानात ठेवा. ध्रुवाने तसंच केलं, एक पाय यमाच्या डोक्यावर ठेवला, दुसरा पाय विमानात ठेवला. त्यावेळेला तुकोबारायांचा प्रमाणे जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, पावटणी केला काळ जयाबळ होते ते विठ्ठल विठ्ठल. काळाची सत्ता इंद्रावर आहे, काळाची सत्ता ब्रह्मदेवावर आहे. वैकुंठात काळाची सत्ता नाही, कैलासावर काळाची सत्ता नाही. इंद्रावर काळाची सत्ता, ब्रह्मदेवावर काळाची सत्ता आहे. सृष्टी निर्मिती करणारे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाला सुद्धा मरण जे आहे ना ते अटळ आहे. फक्त आयुष्य जे आहे ना, आयुष्य ब्रह्मदेवाचं जास्त आहे. जास्त म्हणजे किती तर 2 परार्ध वर्ष. परार्ध म्हणजे एकावर 17 शून्य. ऐकून ठेवा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महापदम, शंखू, जलदी, अंक, मध्य आणि परार्ध. 2 परार्ध वर्ष आयुष्य ब्रह्मदेवाला. त्याला देखील काळाने सोडलेलं नाही. काळाची सत्ता इंद्रावर, काळाची सत्ता ब्रह्मदेवावर. वैकुंठात काळाची सत्ता नाही, कैलासावर काळाची सत्ता नाही. परमार्थामध्ये 4 व्याख्या सांगते, ऐकून ठेवा. ज्यांनी आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवला त्यांना म्हणतात वीर, ज्यांनी काम क्रोधावर ताबा मिळवला त्यांना म्हणतात झुंजार, ज्यांनी काळावर ताबा मिळवला त्यांना म्हणतात बळी, आणि ज्यांनी देवावरही ताबा मिळवला त्यांना म्हणतात गाढे. म्हणून तुकोबर एके ठिकाणी वर्णन करतात, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे. त्या संतांनी काळाच्या डोक्यावरती पाय देऊन भगवंताची प्राप्ती करून घेतली. महाराज म्हणतात असे संत कोण आहे? जगद्गुरु श्री संत तुकोबर हे सांगतात असे संत वीर्यातीलही वीर आहेत, असे संत धैर्याचेही समुद्र आहे. तुकोबर या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे वीर्या वीर, तुका म्हणे
तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर. बाबांच्या पवित्र असणाऱ्या या भूमीमध्ये नामस्मरणाने साधनेने भारलेली पवित्र असणारी भूमी, संतांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने नामस्मरणाने पुनीत पावन झालेली भूमी आणि साईबाबांच्या पुनीत पावन अशा या शिर्डी नगरीमध्ये साईबाबा व श्री विठ्ठल भक्तांच्या आणि खऱ्या अर्थाने ओवीला साई व विठ्ठल भक्तांच्या वतीने खऱ्या अर्थाने दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला सद्गुरू श्री साई बाबांच्या कृपाशीर्वादाने तसेच हरिभक्तपरायण गुरुवर्य काशिकानंद महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने समस्त शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सार्वजनिक कीर्तन महोत्सव सोहळा या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे ते आदरणीय श्री विजयजी तुळशीराम कोते पाटील, मनापासून त्यांच्या ठिकाणी आभार अरुंदेशा ठिकाणी व्यक्त करेल. त्याच पद्धतीने आजच्या खऱ्या अर्थाने ही कीर्तनाची सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली आणि आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे असे आदरणीय माजी नगराध्यक्षा सौभाग्यवती आमच्या अनिताताई विजयराव जगताप पाटील, मनापासून ताईंचे आणि आदरणीय श्री विजयदादा जगताप यांचे मनापासून आभार अरुंदेशा ठिकाणी व्यक्त करेल. कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्कृष्ट अशा प्रकारे ज्यांनी गायनाची साथ केली ते सर्व गायनाचारी महाराज मनापासून त्यांचे आभार. अरुंदेशा ठिकाणी व्यक्त करत असणारे सर्व गुणीजन टाळकरी त्यांचे आभार, असणाऱ्या विनिकरी ताई त्यांचे या ठिकाणी आभार, तुळशी वृंदावनावाल्या ताई त्यांचे आभार, महिला भजनी मंडळाच्या ठिकाणी आभार असणारे दोनही भालदार चोपदार त्यांचे आभार. उत्कृष्ट अशा प्रकारे ज्यांनी मृदंगाची साथ केली ते मृदंगाचारी महाराज त्यांच्या ठिकाणी आभार. शिष्टीमले दादा ऑपरेटिंगद्वारे आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य दादांनी केलं त्यांच्या ठिकाणी आभार. त्याच पद्धतीने चॅनेलवाले दादा त्यांच्या ठिकाणी आभार. कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे मालक मजूर उपस्थित आहे त्यांच्या ठिकाणी आभार. सर्वांच्या ठिकाणी आभार उद्देशा ठिकाणी व्यक्त करेल आणि मनापासून जे या कीर्तन सेवेकरता आवर्जून उपस्थित राहिले, वेळात वेळ काढून एवढ्या धावपळीच्या कालखंडामध्ये एवढा वेळ त्यांनी या ठिकाणी दिला असे आदरणीय श्री सुजयदादा विखे पाटील दादांचे मनापासून या ठिकाणी आभार अरुंदेशा ठिकाणी व्यक्त करेल. पुणे एकदा कोते पाटील परिवार आणि जगताप पाटील परिवार मनापासून त्यांच्या ठिकाणी आभार. अशीच संप्रदायाची सेवा उत्तरोत्तर तुमच्या घराण्याकडून घडत राहो. साधू संतांची, वारकरी संप्रदायाची आणि समाजाची सेवा, आई वडिलांची सेवा तुमच्याकडून घडत राहो. सदैव 6वी एकादशी आहे, इथपर्यंत येऊन पोहोचलात. 2 तप पूर्ण झाली, 3ऱ्या तपाला सुरुवात झाली. अतिशय आनंद आहे. 3 तप पूर्ण झाली, 4थं तप सुरू झालं. याच्यापेक्षा अजून आपल्याला साईबाबांनी काय प्रसाद द्यायला हवा. ही संप्रदायाची आत्यंतिक असणारी तळमळ अंतकरणापासून ती सेवा बाबाच्या ठिकाणी तुमच्याकडून करून घेतात. पण आईवडिलांचा आणि खऱ्या अर्थाने आपल्याही वंश परंपरेची कृपा आपल्यावरती असावी लागते, त्याशिवाय ही घडत नाही. मनापासून सगळ्यांचे आभार. आपणही सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. मनापासून आपणाही सगळ्यांच्या ठिकाणी आभार वृंदेशा ठिकाणी व्यक्त करेल. झालेल्या सेवेतून जर काही वाईट वकडे शब्द बोलले गेले असतील, माझ्या वाणीचे दोषम जर माझी मला परत करणार तरी बालक बुबडा बोली वाकुडा वेचुका चाली ते चोध करुणी माऊली रिजिले जवी चुकीच असेल माऊलीच्या अंतकरणाने पदरात घ्या. योग्य असेल माझ्या श्री गुरूंचा, ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा, विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांचं खऱ्या अर्थाने साईबाबांचा समजून त्याचा स्वीकार करा. पवित्र तुळशीची माळा गळ्यात घाला. एकादशीचं व्रत करा. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आई वडिलांची सेवा करा. अमूल्य किमतीच्या नरदेहाचं सार्थक करा आणि आपल्या धर्माचं रक्षण करा. झालेली सेवा श्री गुरूंच्या, ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या, विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांच्या आणि श्री संत साईबाबांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण जय जय